घरात एखादा छोटा मोठा कार्यक्रम असेल किंवा पार्टी असेल तर यासाठी 50 जणांच्या प्रमाणात आपण मसूर पुलाव बनवणार आहोत। सोबतच गाजरचा हलवाही आपण बनवणार आहोत। सुपर टेस्टी असा हा मसूर पुलाव अगदी चवीला छान लागतो। लहान मोठे सगळ्यांना आवडणारा असा हा मसूर पुलाव आहे। बनवायला अगदी सोपा आहे। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। मसूर पुलाव बनवण्यासाठी 4 किलो बासमती तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा ते पाऊण तास भिजत घातला होता आणि यामध्ये 2 किलो हिरवे वाटाणेही टाकून घेतले। यानंतर 2 किलो मसूर 1 तासासाठी भिजत घातला। ही मसूर ही स्वच्छ धुवून घेतला। मसूर ही 1 ते 1.5 तासात छान भिजला जातो। 2 मोठ्या वाट्या लसूण, 1 वाटी अद्रक, 100 ग्रॅम तिखट हिरवी मिरची, अद्रक लसूण मिरचीची एकत्र पेस्ट करून घेतली। 3 किलो बटाटे उकडून घेतले। यानंतर 1 किलो कांदा बारीक पातळ उभा चिरून घेतला। 1 जुडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली। कढीपत्ता। एका मोठ्या भांड्यामध्ये मसूरच्या निम्मे पाणी टाकून मसूर आपल्याला 80% शिजून घ्यायचा। अगदी जास्त मसूर शिजवायचा नाही। मसूर तुम्ही कुकरमध्ये शिजवत असाल तर फक्त अगदी कमी गॅसवर 5 मिनिटं 1 शिट्टी होईपर्यंत याला शिजवायचं आहे। यामध्ये मीठ टाकून मिक्स करून आता याला शिजून घेऊयात। यावर झाकण ठेवून देऊयात। दुसरीकडे तांदळाच्या 1.5 पट पाणी उकळून घेतलं। यामध्ये वाटाणे आणि तांदूळ शिजून घ्यायचे। तांदूळ आपल्याला जास्त शिजवायचा नाही, फक्त 70 ते 80% तांदूळ आपल्याला इथे शिजून घ्यायचा आहे। तर हे वाटाणे तुम्ही मसूर सोबतही शिजवू शकता किंवा इथे भातासोबतही शिजवू शकता। चवीनुसार मीठ घालून याला मिक्स करून यावर झाकण ठेवून भात शिजून घेऊयात। मोकळ्या पसरट भांड्यातच तुम्ही भात शिजवून घ्या। वाटाणे मसूरमध्ये शिजवले तर त्याचीही चव खूप छान लागते। इकडे मसूर ही आपला छान शिजला गेला आहे। 10 ते 15 मिनिटातच मसूर छान शिजला गेला। मसूर शिजवायला जास्त वेळ लागत नाही। मसूर जास्त शिजला गेला तर तो लवकर मऊ होतो। मसूर मधलं सगळं पाणी काढून घेऊयात। त्यासाठी एका गाळणीवर मी सगळा मसूर टाकून घेतला आणि निथळून घेतला। त्याच पातेल्यात आता आपण मसूरला फोडणी देऊन घेणार आहोत। यासाठी त्याच पातेल्यामध्ये अर्धा किलोपेक्षा थोडं जास्त तेल घेतलं। तेल चांगलं गरम झाल्यावर यामध्ये काही खडे मसाले टाकायचे। 10 ते 15 लवंग, 10 ते 15 मिरे, 4 ते 5 वेलची, 5 ते 6 तेजपान, दालचिनीचे 2 मोठे तुकडे, पाव वाटी जिरा, पाव वाटी मोहरी, कढीपत्ता फोडणीत सगळं घातल्यानंतर जे आपण अद्रक लसूण मिरचीची पेस्ट केली होती तेही यातली अर्धी मिरचीची पेस्ट आपण यामध्ये टाकून देऊया। अद्रक लसूणचा संपूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत 1-2-3 मिनिटं छान ही पेस्ट परतून घ्यायची। 2-3 मिनिटं परतल्यानंतर काही मसाले यामध्ये घालायचे। यासाठी अर्धी वाटी धनेपूड, अर्धी वाटी कांदा लसूण मसाला किंवा तुम्ही नेहमी जो रेग्युलरचा मसाला वापरत असाल तोही घातला चालेल आणि अर्धी वाटी लाल तिखट यामध्ये घालणार आहोत। आणि हे मसाले घातल्यानंतर 10 ते 15 सेकंद मसाले चांगले परतून घेतले की यावर मसूर घालायचा आहे। तिखटाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो, पण मसूर पुलाव थोडासा तिखटच छान लागतो। यानंतर यामध्ये मीठ घातलं आणि वरून परत मसूर घातल्यानंतर चांगलं परतून घेतलं। मसूर शिजवतानाही आपण यामध्ये मीठ घातलं होतं, म्हणून मसाल्याच्या अंदाजानेच यामध्ये मीठ घाला। आता मसाल्यांमध्ये हा मसूर एक 4-5 मिनिटं छान परतून घ्यायचा आहे। एक मोठा चमचा हळद पावडर घातल्यानंतर परत छान परतून घ्यायचं आहे। इथे मिठाचं प्रमाण थोडं कमी वाटतंय म्हणून यामध्ये थोडं शेवटी मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर परत एकदा व्यवस्थित चांगला मसूर मिक्स करून घेतला आणि यावर झाकण ठेवून 2-3 मिनिटं शिजून घेऊयात। इकडे भातही आपला छान शिजला गेला आहे। तांदूळ अगदी 70 ते 80% छान शिजला गेलेला आहे। आता ह्या भाताला एका मोठ्या गाळणीवर काढून घेऊयात। भात व वाटाण्यातलं एक्स्ट्राचं पाणी निघून भात छान थंड करून घ्यायचा। इकडे मसूरही छान शिजला गेला आहे। यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घातली। मसूरची भाजी आपली तयार ही याला काढून घेऊयात। आता त्याच पातेल्यामध्ये अर्धा किलो तेल गरम केलं। त्या गरम तेलातच लवंग, मिरे, वेलदोडे, दालचिनी, तेजपान, जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि
अद्रक लसूणची पेस्ट घालून छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत 1-2 मिनटं छान तेलावर परतून घ्यायचं आहे. 2 मिनटं परतल्यानंतर यामध्ये हळद, धने पावडर, कांदा लसूण मसाला, येथे मी थोडासा घरगुती मसाला वापरलेला आहे आणि लाल तिखट हे सगळं यामध्ये टाकून द्यायचं. आपल्या चवीनुसार यामध्ये मसाल्यांचा कमी जास्त वापर आपण करू शकतो. अर्धा मिनटं हे मसाले या फोडणीत चांगले परतून घ्यायचे. मसाले छान परतून झाले की यामध्ये उकडून घेतलेले बटाटे यावर टाकून देऊयात. मसाले खाली लागायलाही नको यासाठी पटकन यामध्ये बटाटे टाकून देऊयात. बटाटेही या मसाल्यांमध्ये चांगले परतून घ्यायचे जेणेकरून बटाट्यांनाही सगळीकडे हा मसाला लागला पाहिजे. आता 1-2 मिनटं परतून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घातलं. मीठ घातल्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि परत बटाट्याची ही भाजी छान परतून घ्यायची. 1-2 मिनटं भाजी छान परतून घेतली. इथे बटाट्याच्या थोड्या मोठ्याच फोडी मी ठेवलेल्या आहेत किंवा जे छोटे बटाटे येतात त्याचाही तुम्ही इथे वापर करू शकता. तर यावर झाकण ठेवून 1 मिनिट फक्त वाफ काढायची. दुसरीकडे तेलावर आपले हे कांदेही तळून होत आहेत. 1 मिनिटात बटाट्याला छान वाफ बसलेली. आता ही भाजी परत एकदा परतून यालाही काढून घेऊयात. दुसरीकडे तेलावर कांदाही आपला छान तळला जातोय. हा तळलेला कांदा आपल्याला शेवटी पुलाववर घालायचा आहे म्हणून थोडासा डार्क कलर आल्यानंतर ह्या कांद्याला काढून घ्यायचं. जास्तही लालसर करू नका नाहीतर कांद्याची चव कडवट लागू शकते. कांदा तळून झालाय. राहिलेला कांदा तळला जातो. गाजर हलव्यासाठी ते 6 किलो गाजर स्वच्छ धुवून किसून घेतले. यासाठी 1/4 किलो साखर, अर्धा किलो तूप आणि 1 वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे. सुरुवातीला यातलं 400 ग्रॅम तूप आपल्याला हलव्यासाठी वापरायचं आहे. 100 ग्रॅम तूप आपल्याला पुलावसाठी लागणार आहे. तूप गरम झालं की यावर जो गाजरचा किस करून घेतलेला होता तो टाकून द्यायचा. फूड प्रोसेसरमध्येही गाजरचा किस छान होतो. हा 6 किलो गाजरचा हलवा 50 जणांसाठी पुरेसा होता. तर सगळा गाजरचा किस यामध्ये टाकून द्यायचा आणि छान चमच्याने याला 5 मिनटं तुपावर मस्त परतून घ्यायचं. तुपावर हा गाजराचा किस 5 मिनटं मस्त परतून झाला. एकसारखा परतल्यामुळे छान रंग बदलायला लागतो. केशरी रंग या गाजराच्या किसाला यायला लागतो. आता 5 मिनटं परतून झालेलं आहे. आता यावर घालूया 700 ग्रॅम साखर किंवा वाटीने म्हणाल तर 4 ते 5 वाटी ही साखर आहे. गाजर ही असं गोडच असतं म्हणून जास्त साखर इथे लागत नाही. 1/4 किलो साखर पुरेशी होते. तर साखर घातल्यानंतर परत ह्या गाजरच्या किसामध्ये चांगली एकजीव करायची. गाजरचं प्रमाण जास्त असल्यामुळे इथेच अर्धा लिटर दूध घालूयात. दूध घातल्यामुळे साखर पटकन विरघळली जाते आणि गाजरचा किसही छान शिजला जातो. फुल फॅट दूध इथे अर्धा लिटर दूध वापरलेलं आहे. 1 वाटी दुधावरची साय किंवा फ्रेश क्रीम घातल्याने ही हलव्याला चव खूप छान येते. तर तेही यामध्ये घालायचं. आता इथे सुरुवातीला आपण दूध घालून घेऊयात. दूध घातल्यानंतर चांगलं एकजीव करून घ्यायचं. याला चांगले मिक्स केल्यानंतर यावर झाकण ठेवून याची वाफ काढून घ्यायची. 5-10 मिनटं छान वाफवल्यानंतर गाजरचा हलवा छान मऊ होतो, शिजला जातो आणि 5-10 मिनटं छान शिजल्यानंतर परत मिक्स करायचं. 10 मिनिटासाठी परत यावर झाकण ठेवून हा गाजरचा हलवा शिजून घ्यायचा. 10 मिनिटानंतर उघडून बघूयात तर गाजरचा हलवा छान शिजला गेलाय, मऊ झालाय. शेवटी यावर 1 वाटी मिल्क पावडर घालायची. मिल्क पावडर ऐवजी आपण इथं 1 वाटी खवाही घालू शकतो. तर गाजरचा हलवा आपला तयार आहे. इकडे कांदे तळून झाल्यानंतर त्याच तेलात लवंग, मिरे, दालचिनी, तेजपान टाकून द्यायचे. याची फोडणी झाल्यानंतर आपल्याकडे पत्ताकोबी असेल तर त्याचे मोठे पानं टाकून याची एक लेअर बनवायची आणि यावरच मसूरची एक पहिली लेअर टाकायची. पत्ताकोबी अशी पसरवली तर खाली तळाला मसूर कमी लागतो. यानंतर मसूर नंतर यावर भाताची एक लेअर टाकायची. असेच आता बटाट्याची भाजी, मसूर, भात असे एक एक लेअर पसरून घ्यायचे आहेत. हे लेअर लावताना खाली
गॅसची फ्लेम असो किंवा चुलीवरची आस असेल ती कमीच ठेवायची, जेणेकरून खाली तळाला अजिबात लागायला नको. अगदी मंद ते कमी गॅसवरच आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे किंवा याला एक दम देऊन घ्यायचा आहे. तर सगळे लेअर आपण एकानंतर एक लावून घेणार आहोत. अर्धा किलो प्रमाणात मसूर पुलावची रेसिपी अगोदर आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. आता ह्या सगळ्या लेअर छान पसरून घेतल्या. खाली गॅसची जी फ्लेम आहे तीही कमी ठेवलेली आहे. एकानंतर एक मसूरची, भाताची, बटाट्याच्या भाजीची अशा लेअर पसरून घ्यायच्या. सगळ्यात वरती बटाट्याच्या भाजीची लेअर लावल्यानंतर यावर जो तळून घेतलेला कांदा होता तो सगळीकडे पसरून देऊयात आणि भरपूर अशी कोथिंबीर परत यावर टाकून देऊयात. ह्या तळलेल्या कांद्याची चव ही अगदी या पुलावमध्ये छान येते. जे 100 ग्रॅम तूप शिल्लक ठेवलं होतं ते सगळीकडे वरतून टाकून द्यायचं आणि यावर झाकण ठेवून एक 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची. 5 मिनिटानंतर आपला जळलेला जो कोळसा आहे त्यावर एका मोठ्या वाटीत कोळसा घेऊन त्यावर एक मोठा चमचा तूप टाकून याला छान दम देऊन घ्यायचा आहे आणि लगेच यावर झाकण ठेवायचं, म्हणजे छान फ्लेवर या पुलावला येतो. हे प्रोसेस पूर्णपणे ऑप्शनल आहे. गाजरचा हलवा आपला तयार आहे. गरमागरम मसूर पुलाव तयार आहे. तुम्हीही नक्की एकदा हा बेत करून बघा, अगदी छान झक्कास होतो. रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. थँक्यू.